ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, कामगार नेते शशांक राव यांची घोषणा. ठाकरेंनी लुटलं ते वसूल करणार, शशांक राव यांचं वक्तव्य. लोकसभेत गदारोळ, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भिरकावले कागद. ठाण्यात ठाकरे गटाला गळती कायम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 3 ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी साथ सोडली. पुण्याच्या एकता नगरात पाणी घुसलं. एकता नगरामध्ये बचाव कार्याचं आव्हान. ज्येष्ठ नागरिकांचं स्थलांतर करताना अडचणी. पवार गटाचा सिडको विरोधात मोर्चा. मंत्री शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी. बिवलकर जमीन वाटप वाद सिडकोच्या दरबारात. कालचे राऊत आज बदलले. ठाकरे हरल्यावर राऊतांचे कानावर हात. बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर भाजपानं काढला चिमटा. ठाकरे बंधू एकत्रीकरण म्हणजे 2 शून्यांची बेरीज शून्यच. संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती. राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पावलं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला. जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला. आरोपीचे नाव राजेश खिमजी सकरिया. सोलापुरात एसटी चालक आणि दुचाकी स्वारामध्ये बाचाबाची. चिखल अंगावर उडाल्याच्या रागातून एकमेकांची धरली कॉलर. बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल लागले. ठाकरे बंधूंचा निवडणुकीत दारुण पराभव. मुंबईत पावसानं घेतली उसंत. काही काळ पाऊस थांबल्यानं मुंबईकरांना दिलासा. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यानं मोनो रखडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. पावसानं उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्वपदावर. मुंबईचं जनजीवन सुरळीत. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. परगावी जाणाऱ्या गाड्या हळूहळू सुरळीत. मुसळधार पावसाचा बसला होता कोकण रेल्वेला फटका. मराठवाड्यात 13 पर्जन्य बळी. सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलात जोरदार पाऊस. पुणे मुंबई रेल्वे सेवा बाधित. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द. मुखेड ते पूरस्थिती आटोक्यात. नांदेड बचाव कार्यासाठी सैन्यदलाची मदत. बचावाच्या धडक कार्यामुळे कमी मनुष्यहानी. पुण्यातल्या मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढला. राधाकृष्णन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआचे नेते हजर. बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती. नवी दिल्ली येथे राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण. प्रशासन उत्तम कार्य करतंय, लोकांनी सहकार्य करावं. मुंबई पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन. आम्ही मुंबईकरांना सुरक्षित ठेवू. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा मुंबईकरांना दिलासा.